नमस्कार. तुम्ही आज या ठिकाणी या शेताची पाहणी करायला आलाय. हे आम्हाला आता जीव असा नकोसा झाला की ही शेती करत असताना मला वाटतं की 2 महिन्यापूर्वीचं पीक आता तुम्हाला दाखवलं आहे आम्ही. 2 महिने झालं ऊस जाऊन तरीही अशी अवस्था आहे की आम्हाला 90% त्रास हा ह्या जनावरांच्यापासून आहे, म्हणजे गायींच्यापासून, आणि 10% गव्हांचा आहे. पण गौरेड्यांचा त्रास जेवढा नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आता जीवन नकोसं झालं आहे की ऊस करायचा का नाही. शेती कुठली असू दे, शेत एक आता तुम्हाला दाखवलं आहे आम्ही की काय काय शेतं आम्ही पाडून दिल्या, ते भात करायसुद्धा सोडले. आता 2 महिने झालं ऊस जाऊन ती अवस्था तुम्हाला आता दाखवली आहे. 2 महिने झालं तरी 2 महिन्यापासून ते आता भरणीला ऊस यायला पाहिजे होता. एक रात्रभर जागायचं किती, शेतकऱ्यांना दिवससारी राबायचं, कष्ट करायचं, आणि जर सकाळी जर 5-10 मिनिटं जर डोळा लागला शेतात आज जाऊन आज दिवससारी राबायचं आणि रात्रीला निवांत झोपायचं म्हटलं तरी आम्हाला माणसाला झोप नाही. हा प्रपंच करायचा कशासाठी, हा विषय आता आमच्या डोक्यात यायला लागला. गाव सोडून जायची वेळ आता शेतकऱ्यांची यायला लागली आहे. आणि आता असं वाटायला लागलं की शेतीच नको. आता वाटायला लागलं की ही जनावरं म्हणजे 1 किंवा 2 असा जवळजवळ 50 ते 60 जनावरांचा कळप आहे. आज ह्या शेतात जर इतर रखवाली चालू असली, ह्याचा आवाज जर झाला तर दुसऱ्या शेतात नक्की 100% खाल्लेला असणार आहे. मग असं राबायचं आणि किती जागायचं किती, रात्रभर जागून काढायचं किती, पण पीक करायचं, त्या पिकापासून काहीतरी फायदा तरी पाहिजे. पण आता नको वाटायला हे म्हणजे सगळं सोडून द्यावं असं वाटायला लागलं. शासनाने जो काहीतरी त्वरित बंदोबस्त करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. याचे शासनाने लक्ष घालावं. प्रशासनाकडनं काय तुम्हाला काय नाही, प्रशासनाला आम्हाला एवढी कळकळीची विनंती आहे की आम्हाला भरपाई द्यायला दिली तर काय चांगलंच आहे, पण ती देण्या अगोदर पहिल्यांदा आधी ह्या जनावरांचा बंदोबस्त करावा. त्यांना कुठेतरी गोपालन शाळेमध्ये पाठवावं, कुठेतरी त्यांना या ठिकाणी पकडून कुठेतरी गायब करावं. आज आम्हाला एवढा वीट आला आहे की आज आम्हाला धाडसुद्धा नाही त्यांना गोळी घालायची. म्हणजे आम्ही त्यांचा बंदोबस्त करू शकतो, एवढी पावर आहे आमच्याकडे, पण ते शासनाच्या अधीन ते होत नाही की त्यांना मारावं. तर ते गोमाता आहे, मग त्या जनावरला, मुख्य जनावरला काही त्याला माहिती आहे, पोटासाठी प्रत्येक प्राणी धडपडणारच आहे. त्याला काय कोणी शिकवलेलं नाही की जाऊन तिथं खा. आम्ही सुद्धा आज पोटासाठी कुठेतरी आम्ही मी फिरणारच आहे भटकत, तशी ती भटकत आहे. पण आम्हाला वाटतंय की शासनाला फक्त कळकळीची विनंती, आमदार साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की याचा त्वरित बंदोबस्त व्हावा. आणि आम्हाला मी या ठिकाणी आता भाताची शेती तिथं आम्ही बघतोय, आम्ही अक्षरशः 5-10 गुंठ राहणे प्रत्येक शेतकऱ्याचं आहे, पण ते आम्ही टाकलंय. कारण आज तरवा जरी पेरला, तरवा तो कमीत कमी नोव्हेंबर-डिसेंबर नंतर तो पेरावा लागतोय, तो जानेवारी लावायला येतोय. पण आज ते आज मला वाटते की 2-3 एकर जमीन आज ती पडूनच आहे. ते भाताची शेतीच आज उन्हाळी भाताची सोडून दिली आहे आम्ही. करायला त्यात काय हेच नाही आता उभ्या त्यामुळे नाही, उभ्या उसाला शेंडा राहिलेला नाही. कशा आहे बघा, ती जनावर जी येतात ती काय अशी म्हणजे काय लवकर येत नाही. 12-2 वाजल्यानंतर जनावर येतात, सकाळी 5ला तरी जनावर गेलेले असतात. त्याच्यामुळे एवढी अडचण झाली की रखवाली बी कशी करायची. एक तर 1800 रुपये खताचं होतं, काय करायचं, कसं जगायचं, कोण वाली याला. मग आम्ही परपंच करायचाच काय नाही. आणि हे जर नाही बंदोबस्त झाला तर खरोखर म्हणजे ह्याच्या पुढची काहीतरी आम्ही गावाली पावलं उचलू शकतोय, हे मात्र 100%, किंवा शासनाकडून आम्ही दाद मागू शकतो यांनी. तरी पण ते शासनाने त्याच्यावरती काय ते बंदोबस्त करावा असं मी आमदार साहेबांच्याकडे आम्ही चर्चेतनं बसलोय. खरं हे काहीतरी व्हायला पाहिजे ह्याच्यावरती, कारण नाही तर आम्हाला एकतर शेती करायची बंद होणार. 100 पारडा असल्यामुळं ह्या जनावरचा कोण बंदोबस्त करू शकत, दुसरं कोण नाही. शासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे, नाहीतर कसं जगायचं हा मोठा प्रश्न आहे. रात्रंदिवस, दिवसभर शेतात राबायचं, रात्रीच्या रखवाल्या करायच्या. म्हणजे हे आता म्हणजे आम्हाला पण पेलं न झालं. बरं ते कसं व्हायला, वर्षाला जनावरं 40-70-80 असल्यामुळं वर्षाला 10-20 जनावरं वाढतात, कमी होत नाहीत. म्हणजे गाई गाभण गेल्यानंतर ते जनावर वाढत जातात, कारण ते कमी होत नाही. त्याच्यामुळं हे आम्हाला वाढतात हे आहे जनावरांचा, कमी यायचा काय नाही. त्याच्यामुळे आमच्या काय दखल घ्यायला शासनानं पाहिजे. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना हाकलून लावायचा प्रयत्न केला आहे की आज 5-50 लोक आम्ही जमतोय, एखाद्या वेळी जातोय, ज्यावेळी ती दुधंगार डॅमच्या त्या कॉलनीत बसलेले असतात, ज्यावेळी त्यांचा पाठलाग आम्ही करतोय, त्यावेळी कसं आहे, प्रत्येक आता 40 ओसाड पडलेले आहेत. ह्या गुसपातनं झाडी वाढलेल्या आहे, ह्या झाडीनं त्या झाडीनं 5-10 सुटले की आमचं काय चालत नाही. ती कॉलनी सोडतात आणि बाहेर जातात, आणि कॉलनी सोडून बाहेर गेल्यानंतर संध्याकाळी आणि 6च्या दरम्यान तो बरोबर कळप आणि जमतोय, असा विषय आहे. आता तुमच्या न्यूजवाल्यांच्याकडे आम्ही आता तक्रार करायला लागलोय. भविष्यात आम्ही ते तहसीलदारांना भेटून त्यांचे निवेदन देणार, नाही तर आमदार साहेबांना सांगून कलेक्टरबरोबर आम्ही मिटिंग लावणार. खरं याच्यावरती काय तर शासनानं आम्हाला न्याय हात दिलाच पाहिजे, नाहीतर आम्हाला काय ते सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही शेतीच करू नका. हे आम्ही जो करू शकतो, मग काय पर्याय नाही त्याला. अक्षरशः वीट आत्महत्या करायची पाळलेल्या लोकांची की 2-2.5 महिने ऊस तुटून गेले, आता 2 महिने आले. आता बघितलं तुम्ही, काहीही नाही शेतात, काही नाही. काय करायचं, 1800 रुपयाला खताचं पोतं पडायला, मग कसं जगायचं, कोण वाली याला. लय वाईट परिस्थिती आली की आता 10 गुंठ्याचा शेतकरी आहे, 10 गुंठ्याचा शेतकरी आहे, तर 10 गुंठ्याचे त्याचं उत्पन्न आज अवताचा खर्च झाला तर 1500 रुपये आऊत झाले. आज 1200 आऊत आज 1500 रुपयाला झाले. रोटरचा दर त्या मापाचा 200-250 रुपये गुंठा झालाय. मग त्यातनं उत्पन्न जर मिळत नसलं तर नाही केलेली चांगली. गाव सोडून जायची काय गोरगरीब पाळी आली. एखादा मोठा बागायतदार कुठेतरी काहीतरी त्याचं इकडे नुकसान झालं, त्या शेतात कुठेतरी काढील, ते बी जनावर म्हणजे तिकडे नाही त्या भागाला गेली तर
पण ती जाईत नाही तशी नाही, ती काय एकाच ठिकाणी फिरतात. अख्खा त्याला एरिया माहिती आहे, सगळ्या काळामधचा जो काही शिवार आहे तो सगळा त्यांना माहिती आहे. सगळी म्हणजे दिवसासुद्धा, आता एक 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आता उभ्या ऊस तिथं आहे, त्या मोठ्या गायी दिवसाच्या बाहेर पडून गेल्या, 6 वाजला दिसायला लागलं ती जातात. अहो बारकी बारकी वासरं अजून सुद्धा त्या ऊसात आहेत. ते अशी परिस्थिती 4-5 वाजता त्यांना सकाळी पहाट झालेली कळत नाही, ते दिवसभर आतच असतात. आणि परत त्यांच्या शोधात त्या गायी लवकरच आज 7-7च्या दरम्यान त्याचा तांडा खाली चालूच असतोय, माझी वासरं कुठेतरी खाली राहिल्यात म्हणून. मग आता ती वासरं सुद्धा दिवसासुद्धा जायची बंद झाल्यात. पण पुढच्या भविष्य काळात असं होईल की सगळी जनावर खाली दिवसात कुठेतरी असतील, शेतकऱ्याला जात जायचं अवघड होईल. ती उद्या ती काही कालांतराने ती अशी मोठ्या गायी बी अंगावर धावते, म्हणजे जी काय बैल बिल त्या तयार झाल्यात ते उद्या म्हणजे मानवहानी सुद्धा करतील, माणसावर धावून. आता सध्याची परिस्थिती तेच आहे, ते एवढं सुद्धा म्हणजे धाडस होत नाही आम्हाला. त्यांच्या अगदी पुढे जाऊन काठीन मारतो तो म्हणला, हल्ला करतो म्हणला, एवढं सोपं राहिलेलं नाही. असं वळू म्हणलेलं आहे, ते खाऊन दष्टपुष्ट झाले ते बैल. काहीतरी शासनाने लवकर पर्याय केला तर ठीक आहे, नाही तर म्हणजे गाव सोडायची वेळ आता गोरगरीबांना सगळे आलेले. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.